हा हा. मस्त असं हे पिठलं भाकरी आणि ठेच्याचा आज बेत तयार केला आहे. संपूर्ण रेसिपी पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पिठलं करायचं आहे, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आईने. थोडी हळद टाकते. मिक्स करून घेते. थोडं थोडं ते पाणी टाकून थोडं मिक्स करून घेते. पातळसर मिश्रण करायचं आहे आपल्याला, कारण त्याला नंतर घट्टपणा येतो. डाळीच्या पिठात थोडीच हळद टाकली आहे आणि आपल्याला फोडणीतही थोडी हळद अजून टाकून घ्यायची आहे. मोहरी टाकते. तेल भरपूर टाकायचं पिठल्यामध्ये. या पिठल्याला तेल भरपूर लागतं, तर फोडणीसाठी भरपूर तेल टाकायचं. कंजूशी करायची नाही आहे. मोहरी टाकून घेतली आईने. जिरे टाकले. तडतडले की आपण लसूण टाकू. लसूण चांगला असा गोल्डन रंगावर, लाल रंगावर थोडासा झाला की मग पुढचं साहित्य टाकायचं आपल्याला. हिरवी मिरची टाकते त्याच्यात. आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे. तेलामध्ये टाकलं की ते चांगलं छान पिठल्याची टेस्ट खूप छान लागते. थोडी कोथिंबीर टाकते तेलामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता चांगला चुरून टाकला आईने. हिंग टाकते. फोडणीत हिंग टाकला म्हणजे छान वास येतो. अजून थोडीशी हळद टाकते फोडणीत. आणि हे पिठल्याचं मिश्रण याच्यात टाकते. अजून थोडं पाणी ॲड करायचं थोडं आणि त्यामध्ये टाकायचं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडंसं पातळ असलं की आणखी हे पिठलं भाताबरोबर, भाकरीबरोबर पण छान लागतं, किंवा चपातीबरोबरही चांगलंच लागतं. गॅसची आच मध्यम ठेवायची जराशी, किंवा मंद ठेवली तरी चालेल, पण मोठी ठेवायची नाही आज. आणि आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1-2-4 मिनटं याला चांगली वाफ देऊन घ्यायची. मधून मधून चेक करायचं. हे पहा, छान कड आलेलं आहे. थोडंसं मधून 1-2 मिनटांनी लगेच आपण झाकण उघडून पाहिलं आहे आणि हे वरती उडतं आहे, तर आपल्याला झाकणच ठेवायचं आहे शक्यतो यावर. नाही, जरा काळजी घ्यायची, अंगावर उडू शकतं हे, म्हणून झाकण ठेवायचं आहे. थोडंसं आपल्याला यामध्ये दाण्याचा जाडसर कूट टाकून घ्यायचा आहे. त्याने छान टेस्ट लागते. 1.5-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता हे आपलं पिठलं झालेलं आहे. तसं पिठलं झालेलं आहे. थोडीशी वरतून आपण कोथिंबीर सर्व करूया. अशी मस्त कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची. छान असं हे पिठलं तयार झालेलं आहे. आईच्या हातचं खमंग असं हे पिठलं. आता यानंतर आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे. बाजरीची भाकरी आपण या अगोदर दाखवलेली आहे, पण ही वेगळ्या पद्धतीची भाकरी आहे. ती तुम्ही पहा आता आई कशी दाखवते ते. 1 वाटीभर बाजरीचं पीठ घेतले आणि थोडीशी कणिक टाकली. भाकरी म्हणजे अशी चांगली वळली जाते भाकरी.
अर्धी वाटी किंवा मूठभर जरी घेतली कणिक तरी ती भाकरी छान होते. म्हणजे तुमचं हे बाजरीचं पीठ किती दिवसाचं असलं, म्हणजे 15 दिवसाचं, महिना, जास्तीत जास्त महिना, पण नंतर ते कडवट होतं. पण काय होतं, कधी कधी 8 दिवस झाले, 15 दिवस झाले की हे बाजरीचं पीठ याचे भाकरीच नीट वळल्या जात नाही. त्यासाठी काय करायचं, तर यामध्ये थोडीशी कणिक टाकून घ्यायची, किंवा तुम्ही तांदळाचं पीठ जरी टाकलं त्याऐवजी तरी चालेल. आईने कणिक टाकून घेतली आणि हे चांगलं घट्टसर मळून घेते बघा. ही ट्रिक तुम्ही लक्षात घ्या की गव्हाचं पीठ थोडं टाकलं की भाकरीसुद्धा खूप छान लाटल्या जातात. या पद्धतीने पीठ दाबून दाबून मळायचं आहे. झालंय मळून. छोट्या छोट्या आपल्याला भाकऱ्या करून घ्यायच्या, किंवा मोठ्या 2 भाकरी केल्या तरी चालेल. 2-3 करून या 3 भाकऱ्याचं पीठ आईने मळून घेतलं. 3 गोळे केलेत तयार. आता हे लाटायला घेऊया. थोडी हाताने आता थापून घेते बघा. हाताने सुद्धा थापली तरी चांगली येते, पण थोडीशी लाटली ना की ती पातळ होते छान. थोडंसं वरतून पीठ लावून घ्यायचं आणि ही भाकरी आपल्याला थोडीशी लाटण्याने जराशी पातळ करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. हलक्या हाताने लाटायची, जोर देऊन नाही लाटायची. झाली भाकरी लाटून. टाकून घेतली भाकरी. थोडंसं पाणी लावून घ्यायचं. हे पहा पटकन निघाली बघा भाकरी छान. अशी आपण बाजूला काढून अशी हाताने जरी ही भाकरी पलटली तरी चालते. माझ्या हातात मोबाईल असल्यामुळे मी ती हाताने उलटली, साईडला उभी असल्यामुळे. आईचं एकीकडे दुसरी भाकरी थापणं चालू झालं. तिला शक्यतो भाकरी थापून करायची सवय, पण कधी कधी ती लाटूनही एखाद्या वेळेला क्वचित करते. लाटून घेते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी बघू. हे पहा खालून सोडून घेते आता. थोडीशी आपल्याला आता ही भाकरी होऊ द्यायची. खालून चांगली भाजली गेली पाहिजे. गॅसवर भाकरी टाकून घेतली आईने. गॅसची आज जराशी मोठी ठेवली की ती भाकरी चांगली फुगते. हे पहा मस्त अशी किती सुंदर झाली बघा भाकरी. छान झाली की नाही. झाली ही भाकरी काढून घेऊया. दुसरी भाकरी टाकून घेतली आईने. भाकऱ्या झाल्या की आपल्याला ठेचा करायचा आहे मिरच्यांचा. चला तर मग हे मिरच्या टाकते तळायला. असं भाजल्यासारख्या तळून घ्यायच्या जरासं चांगल्या ठेच्याला. मिरच्याचा ठेचा करायचा आता. त्यासाठी मिरच्या टाकून घेतल्या आणि गॅसची आज बारीकच ठेवली आहे. मिरच्या चांगल्या आपल्याला तेलावर भाजून घ्यायच्या छान. याच्याबरोबरच मी थोडा लसूण आणि दाणे टाकते त्याच्यात टाकायला. लसूण असा थोडासा सालं ठेवूनच सोडलाय जरा. बारीक बारीक गुलाबी कलरचा लसूण
आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे गावरान लसूण म्हणतात, गावाकडे मिळतो हा. मोठ्याच मिरच्या घेतल्या, तिखट नाही होत मग जास्त मोठ्याचा, भाजत नाही, त्रास नाही होत. दाणे पण भाजले, आता मिरच्या पण भाजल्या गेल्या. थोडे यात जिरे टाकून घ्यायचे, तर चमचाभर. आणि यामध्येच आपल्याला आता पदार्थ टाकायचा आहे की ज्याने या ठेच्याला खूप छान टेस्ट येते. आई, कुठला पदार्थ टाकायचा आहे? कोथिंबीर, ती पण जराशी अशी परतून घ्यायची, म्हणजे अशी हलवून घ्यायची आणि मग काढायचं. ते मग थंड झालं की मग ठेचा परतून घ्यायचं. कोथिंबीरही चांगली परतून घ्यायची, त्यामध्ये छान. तेल थोडंच टाकलं होतं परतायला. कोथिंबीर आईने भरपूर प्रमाणात टाकलेली आहे, मस्त अशी. थोडंसं अजून आता तेल टाकते, म्हणजे ते छान तळलं जातं. मिरच्या छान भाजल्या गेल्यात बघा. झालेले, आता गॅस बंद करते. आता हे थंड झालं, जरासं मिक्सरवर आबडझोबड वाटून घ्यायचं. जाडसर आपल्याला हे वाटून आणि घ्यायचं. मीठ टाकायचं वाटतं. हे मिक्सर करतानाच आपल्याला यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं. तर हे मिक्सर करून घेते. आता मीठ टाकलं यामध्ये. आता हा ठेचा थोडासा पण मिक्सर करून घेऊया. मिरची भाजलेल्याच आता कढईमध्ये आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकलं आहे मी, जास्त नाही. जर तिखट मिरची असेल तर तेल अवश्य जास्त वापरा. आणि जरासं हे मीठ मिक्स झालं पाहिजे ना, म्हणून असं मिक्स करून घ्यायचं आता. आणि जरासं खमंग करून घ्यायचा आहे ठेचा. ओलसर ठेवला तरी चालतो, तर असं खमंग खालून असं त्याचा खरपूस झालं ना तर आणखी छान लागतो. या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि 1-2 मिनटात आपला ठेचा तयार होईल. बघा, मिक्स करून घेतला हा ठेचा छान. बारीकच आच ठेवली. झाकण ठेवलं तरी चालेल. तसा तो झालेलाच आहे, तर मी गॅस बंद करते. मस्त असा खमंग वास सुटला आहे. आहा हा, मस्त असं हे पिठलं तयार झालेलं आहे बघा आपलं. गरमागरम पिठलं आणि गरम भाकरी खाण्यात खूप वेगळी मजा असते. गावाकडे बहुतांश प्रमाणात, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पिठलं केलं जातं. वाटीत पिठलं वाढून घेतलं. थोडासा मस्त मिरचीचा ठेचा. आणि बाजरीची भाकरी आपल्याला वाढून घ्यायची आहे. या पद्धतीने ही बाजरीची भाकरी, ठेचा आणि पिठलं, यावर थोडी वरतून पण कोथिंबीर टाकायची, आवडेल तसं. आणि कांदा. मस्त अशी ही थाळी आपली पिठले भाकरीची तयार झालेली आहे. तुम्हाला माझी पिठलं भाकरीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि नगर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.